महोदय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकानं 26/7/2023 रोजी एक कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये जी गुप्तचर विभागाकडून त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये तळेगाव दाभाडे या स्टेशन भागामध्ये 2 गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडण्यात आलं आणि त्यांचा पुढील तपास करत असताना अजून 5 जण हे त्या तपासामध्ये पकडण्यात आले। एकूण 7 गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडलं आणि त्यांच्याकडून 9 पिस्टल, 42 जिवंत काडतुसे, कोयते अशा वेगवेगळी शस्त्र जप्त करण्यात आली। आणि अध्यक्ष महोदय, हा संपूर्ण तपास होत असताना यामध्ये हे संबंधित गुन्हेगार कोण आहेत, यांची पार्श्वभूमी काय आहे, तर ही सर्व गुन्हेगार यांच्यावरती खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट, वाहनांची तोडफोड करणे असे सराईत गुन्हेगार पार्श्वभूमीच्या असलेल्या या गुन्हेगारांकडून ही संपूर्ण शस्त्र जप्त करण्यात आली। आणि हा तपास पुढे होत असताना या तपासामध्ये जे काही समोर आले त्यामध्ये हे संपूर्ण शस्त्र किंवा या पिस्टल कुणाकरता आणल्या, तर हे लोकप्रतिनिधी असलेला सुनील शेळकेला मारण्याकरता घेऊन आलेलो आहोत असं पोलिसांना त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये तपासामध्ये सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, हे सर्व गुन्हेगार कुठले आहेत? हे गुन्हेगार तळेगाव दाभाडे, वडगाव, पिंपरी चिंचवड मधले काळेवाडी, जालना आणि मध्य प्रदेश या भागातले हे सर्व गुन्हेगार आहेत की ज्या गुन्हेगारांची माझा कुठला संबंध नाही, मी यांना ओळखतही नाही किंवा हे कुठले राजकीय किंवा व्यावसायिक माझे हितशत्रू देखील नाही आहेत। आणि मग ही संपूर्ण बाब गांभीर्यानं पाहत असताना पोलीस विभागानं जो काही तपास केला मी त्यामध्ये नक्की समाधानी आहे। परंतु अध्यक्ष महोदय, ह्या गुन्हेगारांची माहिती घेतली तर हे गुन्हेगार हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहणारे किंवा सर्वसामान्य कुटुंबातले हे सर्व गुन्हेगार आहेत। आणि ह्या गुन्हेगारांना जर हे सगळे शस्त्र विकत घ्यायचे किंवा त्यांना इतर ठिकाणी जाय करायचं, हा जो काही खर्च आहे हा लाखो रुपयाचा खर्च आहे। आणि ह्या गुन्हेगारांना ज्या वेळेला पोलीस विभागाने कारवाई केली त्यांना मोक्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना जे काही शासन द्यायला पाहिजे ते शासन देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। परंतु हा मोक्यातून देखील सुटण्याकरता चांगले प्रतिष्ठित असे वकील त्या ठिकाणी उभे केले की जे लाखो रुपये फी एका वेळेला उभं राहण्याची घेतात। मग या सगळ्या गुन्हेगारांच्या मागं एवढे लाखो रुपये खर्च करून यांना अभय देणारी व्यक्ती कोण आहे? आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय, मला स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की अशा पद्धतीने सराईत गुन्हेगारांना कुणी माझ्या हत्येकरता पाठवलं आणि यांना कोण पोचतंय, यामध्ये खऱ्या अर्थानं मुळात जायला पाहिजे, खोलामध्ये जायला पाहिजे। गुन्हेगारांना पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली, आजही त्यांना जेलमधनं बाहेर आल्यावरती तडीपारी केली आणि तडीपारी केल्यानंतर सुद्धा काही गुन्हेगार आजही त्या हद्दीमध्ये जिथं ज्यांना हद्दीबंद केली तिथं ये जा करतायत। मग अशा लोकांवरती आपण काय अंकुश ठेवणार? जे कोणी व्यक्ती आहेत यावरती आपण सखोल चौकशी करणार का? हा माझा स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री सुनील शेळके यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि उत्तरामध्ये आपण सविस्तर माहिती ह्या संपूर्ण घटनेची आपण दिलेली आहेच। अध्यक्ष महोदय, आपण 25 जून 2023ला आपल्या गुप्तचर यंत्रणेकडनं एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त झाली आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण तळेगावमधील पुणे येथील तळेगावमधील आपण 2 व्यक्तींना 4 पिस्तूल सोबत आपण त्यांना अटक केली
अटक केल्याच्या नंतर फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यामध्ये अजून काही व्यक्तींचा समावेश आहे असं लक्षात आल्याच्या नंतर अन्य 28 जूनला लगेचच 3 दिवसानंतर आपण 28 जून 2023ला आपण अजून 3 व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये अटक केली. त्यांच्याकडनं काही काडतुसं आणि काही पिस्तूल आपण त्यांच्याकडनं आपण तिथे आढळले आहेत. त्यांच्याकडे आपण आपल्याकडे ती जमा केलेली आहेत. लक्षात आलं की हे सगळे जे कोणी गुन्हेगार होते ते MP ला गेले होते. MP वरनं त्यांनी एका व्यक्तीकडनं तिथे देवराज नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्याकडनं त्यांनी हे सगळी पिस्तुलं विकत घेतली होती. आणि त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये देखील UP गव्हर्नमेंटच्या म्हणजे UP क्षेत्रामधला तो देवराज म्हणून हा व्यक्ती आहे. आणि सदर त्या सरकारला देखील आपण त्या बाबतीमध्ये सगळी माहिती आपण दिलेली आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे आणि त्याची लुकआउट नोटीस आपण दिलेली आहे. अध्यक्ष, विषय अतिशय गंभीर आहे. ज्यावेळेस नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस विभागाची असताना अर्थातच नागरिकांचं लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींची सुरक्षेची जबाबदारी देखील आपल्या सरकारची आहे. आणि ह्या सर्व गुन्हेगारांवरती आपण मकोका दाखल केला. मकोका दाखल केल्यानंतर 1.5 वर्ष हे अटकेमध्ये होते. 1.5 वर्षानंतर ह्यांना बेल मिळाली. बेल मिळाल्याच्या नंतर ह्यांना आपण तडीपार केलं. तडीपार ह्यांना आपण 2 वर्षाकरता आपण ह्यांना तडीपार केलेलं आहे. आणि तडीपारीनंतर देखील सन्माननीय सदस्य सुनीलजी शेळके आणि ज्यांच्या विरोधामध्ये ते कारवाई करण्याकरता किंवा ज्यांचा घातपात करण्याच्या उद्देशाने ते आले होते त्यांचं असं म्हणणं आहे की तडीपार असताना देखील त्याच्यापैकी काही गुन्हेगार हे पुणे जिल्ह्यामध्ये लपून छपून येत असतात. तर आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी आपण त्यांना तडीपार करतो त्या संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी दर 7 दिवसांनी त्यांनी स्वतः जाऊन तिथे सही करायची असते, त्यांनी रजिस्टर तिथे करायचं असतं. आणि परंतु तरीसुद्धा या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शेवटी मागणी अशी आहे की ह्याच्यामध्ये मूळ सूत्रधार कोण आहे. तर ह्या जे काही 7 लोकांना आपण अटक केलेली आहे त्यांना ज्यांनी काही पैसे पुरवले होते त्या व्यक्तीला देखील आपण अटक केलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे काही प्राप्त होते का ती नक्कीच आपण त्याची फर्दर चौकशी आपण करू. कारण आपण ह्याच्यामध्ये चार्जशीट दाखल केली होती परंतु ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर का सामान्य सदस्य महोदय आपल्याकडे असेल तर आपण मला ती द्यावी. अर्थातच या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता आवश्यक असल्यास ह्याच्यामध्ये पुढच्या 7 दिवसांमध्ये आम्ही निर्णय घेऊन SIT स्थापन करण्याचा देखील आम्ही निर्णय घेऊ.